फूल का आवडतं? गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे, पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो, गुलाब, कमळ, मोगरा असूनही गणपतीला खास जास्वंदीचं फूल का अर्पण केलं जातं? यामध्ये फक्त श्रद्धा नाही तर आयुर्वेद, प्रतिकात्मक अर्थ आणि आध्यात्मिक समज दडलेला आहे. सर्वात आधी आयुर्वेदिक कारण पाहूया. जास्वंदीचं फुले शरीरातील उष्णता कमी करणारं मानलं जातं. आजही आयुर्वेदामध्ये जास्वंदीचा उपयोग डोकेदुखी, ताणतणाव, अस्वस्थता आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर केला जातो. गणपती म्हणजे बुद्धी, विवेक आणि शांतता. शांत मनाशिवाय योग्य निर्णय होत नाही, म्हणून मन शांत करणाऱ्या जास्वंदीचं फूल गणपतीला प्रिय मानलं जातं. आता यामागचा अर्थ जाणून घेऊया. जास्वंदीचं फूल लाल रंगाचं असतं. लाल रंग म्हणजेच ऊर्जा, शक्ती आणि सकारात्मकता. पण त्याच वेळी हे फूल मऊ, कोमल आणि काटे नसलेले असते. याचा अर्थ असा की शक्ती असावी पण अहंकार नसावा, ऊर्जा असावी पण क्रोध नसावा. हेच गणपती आपल्याला शिकवतो. जास्वंदीचं फूल लवकर कोमेजत नाही, पूजा पूर्ण होईपर्यंत ताजं राहतं. म्हणजे भक्ती ही स्थिर आणि सातत्यपूर्ण असावी, क्षणिक नाही. पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जास्वंदीचं फूल हे रंजोगुण कमी करून सत्यगुण वाढवणारं मानलं जातं. गणपती हा सत्वगुणाचा देव आहे, जो ज्ञान दूर करतो, अडथळे दूर करतो आणि जीवनात योग्य दिशा देतो. म्हणून जेव्हा आपण गणपतीच्या चरणी जास्वंदीचं फूल अर्पण करतो, तेव्हा आपण फक्त फूल नाही अर्पण करत, तर आपली उष्णता, अहंकार, चंचलता आणि अस्थिरता याच्या चरणी अर्पण करतो. आणि बदल्यात आपल्याला मिळतं शांत मन, स्थिर बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा. म्हणून गणपतीला जास्वंदीचं फूल आवडतं, कारण गणपती दिखावा नाही तर त्याला हवाय फक्त शुद्ध भाव.